बातमी वाल्मिक कराड जेलमध्ये आहे, मात्र कार्यकर्त्यांची अजूनही दहशत असल्याचं बीडचे डीवायएसपी गोल्डे यांनी जबाब दिलाय। त्यांच्या या जबाबानं एकच खळबळ माजली आहे। वाल्मिक कराड याची 2014 पासून संपूर्ण जिल्ह्यात दहशत आहे। तो सध्या जेलमध्ये असला तरी त्याच्या कार्यकर्त्यांची बीड उपविभागात दहशत कायम असल्याचा जबाब बीडचे उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वंभर गोल्डे यांच्या जबाबातून उघड झालंय। वाल्मिक कराडची जेल आता मध्ये खरं तर वाल्मिक कराड जेलमध्ये असतानाही किती दहशत आहे हे यावरून स्पष्ट होतंय। मसाजोगचे संतोष देशमुख प्रकरणाचे दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर या दिलेल्या जबाबातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत। यातच आता उपविभागीय अधिकारी विश्वंभर गोल्डे यांचा जबाब समोर आलाय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरेश, संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर त्यामधले जे महत्त्वाचे जबाब होते ते समोर आल्यानंतर त्यातून धक्कादायक माहिती समोर आली होती। मात्र आता एका पोलीस अधिकाऱ्याचा, वरिष्ठ पोलीस अधिकारी असलेले विश्वंभर गोल्डे यांचा जबाब जो आहे तो जबाब समोर आला आहे आणि त्या जबाबामध्ये त्यांनी जी धक्कादायक माहिती दिली की 2014 पासून संपूर्ण जिल्ह्यामध्ये वाल्मिक कराड यांची दहशत होती आणि जेलमध्ये असताना सुद्धा कार्यकर्त्यांनी बाहेर देखील तशा पद्धतीने दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता आणि बीड उपविभाग म्हणजे गोल्डे ज्या ठिकाणी कार्यरत आहेत त्या ठिकाणी देखील दहशत आहे अशा पद्धतीने त्यांनी नमूद केलेलं आहे। विशेष म्हणजे त्यांनी आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे की ज्या वेळेस 31 तारखेला वाल्मिक कराड याला ताब्यात घेण्यात आलं होतं त्यावेळेस त्याला खुनाच्या गुन्ह्यामध्ये ताब्यात घेतलं होतं असं देखील त्याच्या जबाबामध्ये नमूद आहे। मात्र त्यानंतर जवळपास 15 दिवसानंतर वाल्मिक कराड यांना खुनाच्या गुन्ह्यात घेतलं गेलं काही ठिकाणी आढळून येते, त्यामुळे हे संभ्रम देखील निर्माण झालेला आहे। मात्र एकंदरीत जर आपण बघितलं तर वाल्मिक कराड यांच्या सुरक्षेसाठी देखील कशा पद्धतीने बंदोबस्त करावा लागला, आता ही अशा पद्धतीची संवेदनशील परिस्थिती होती आणि ती कशी हाताळली हे देखील त्यांनी त्यांच्या जबाबात दिलेलं। विशेषतः न्यायालयामध्ये जी सुनावणी झाली होती सुनावणी दरम्यान जे कराडाचे समर्थक होते त्यांनी हातामध्ये दगड देखील घेतला होता आणि गोंधळ देखील घालायचा प्रयत्न केला होता। मात्र परिस्थिती नियंत्रणात आणल्याचं देखील गोल्डे यांनी सांगितलं होतं आणि या प्रकरणामध्ये शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल आहे असं देखील गोल्डेच्या जबाबात आहे। त्यामुळे एकंदरीत जर आपण बघितलं तर 2014 पासून जर आतापर्यंत 2024-25 पर्यंत जर वाल्मिक कराड यांची एवढी मोठी दहशत होती तर त्यांना पाठीशी कोण घालत होतं? प्रामुख्याने पोलीस दलाचे 2 कर्मचारी देखील त्यांच्या अंगरक्षक म्हणून काम कार्यरत होते। मग हे सगळे अहवाल जर पोलीस प्रशासनाकडे होते तर पोलीस प्रशासनाने त्या कालावधीमध्येच का कारवाई केली नव्हती असा देखील प्रश्न उपस्थित होतो। मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीने वाल्मिक कराड यांची दहशत काय होती हे त्याच्या जबाबामध्ये समोर आल्यानं साहजिकच वाल्मिक कराड जेलमध्ये जरी असले तरी दहशत कायम आहे का असा देखील सवाल उपस्थित होतो। सुरेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। मी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत। दरम्यान उद्धव ठाकरे कुटुंबासह युरोपला रवाना झाले असून ते 4 मे रोजी मुंबईत परततील, तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील परदेश दौऱ्यावर असून ते 30 मे रोजी मुंबईमध्ये येणार आहेत। यामुळे दोन्ही भाऊ मुंबईत परतल्यानंतर युतीच्या चर्चांना गती मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, आपण पाहतोय की ठाकरे बंधूंचं मनमिलाप जो आहे ते सुरू झालेलं आहे, त्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत, त्यामुळे यांची चर्चा पुढे कधी सरकणार याची उत्सुकता सर्व महाराष्ट्राला आहे। अशातच ठाकरे बंधू हे परदेशात असल्याची माहिती समोर आलेली आहे। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कुटुंबासह युरोपला रवाना झाले असल्याची माहिती मिळते। तर याआधी 4 दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील परदेशात गेलेले आहेत। राज ठाकरे 30 मे रोजी मुंबईमध्ये 30 एप्रिल रोजी मुंबईत परत येणार असल्याची माहिती मिळते। तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासह 4 मे रोजी मुंबईत परतणार असल्याची माहिती मिळते। ठाकरे बंधू मुंबईत परतल्यानंतर त्यांच्या एकूणच युती संदर्भातली चर्चा जी आहे ती पुढे सुरू होणार किंवा पुढे सुरू राहील या संदर्भात माहिती मिळते। सध्या या संदर्भात इतर जे पक्षातील दुसऱ्या फळीतील नेते ते मात्र कुठलाही प्रतिसाद देत नाहीयेत। मात्र आपण पाहतो आहोत की ठाकरे कुटुंब हे परदेशात गेल्यामुळे आता ठाकरे कुटुंबाची युती कशी होणार याबद्दलची चर्चा जी आहे ती आता 4 मे नंतरच सुरू होईल। बरं उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। ब्रेकनंतर स्वागत आणि एक सविस्तर बातमी बघूया। ट्रॅफिकसाठी प्रसिद्ध असलेला ठाण्यातला घोडबंदर रोड हा आता टँकरसाठी प्रसिद्ध झालाय। सध्या इथे 24 तास पाण्याचे टँकर फिरताना दिसतायत। तब्बल 500 टँकरने इथे पाणी पुरवठा करण्यात येतो आणि टँकरच्या पाण्यासाठी इथल्या एका सोसायटीला महिन्याकाठी 4 ते 6 लाखांचा खर्च येतोय। पाणी वाया घालवल्यास या सोसायट्यांमध्ये 2500 रुपयांचा दंड देखील आकारला जातो। नियमानुसार प्रत्येक ठाणेकराला दररोज किमान 95 लिटर पाणी मिळालं पाहिजे, पण आता हा आकडा 44 लिटरवरती पोहोचलाय।
कोट्यवधींची घरं तर घेतली, पण पाणी आणायचं कुठून असा प्रश्न इथल्या नागरिकांना पडलाय. ठाणे शहर या शहरात राहण्याकरता पसंती मुंबईनंतर दिली जाते आणि त्यातही घोडबंदर असा भाग आहे ज्या ठिकाणी आपलं घर असावं हे अनेकांना वाटतं. पण याच घोडबंदरमध्ये जर आपण घर घेतलं तर मेंटेनन्ससोबतच किंवा त्याहीपेक्षा जास्त खर्च करावा लागतो या घोडबंदरवासियांना, तो म्हणजे पाण्यासाठी. मी भाईंदरपाडा येथील एका सोसायटीमध्ये आहे. रोजा इलाइट बी विंग आहे, ही या इमारतीमध्ये आहे. इथं जस्ट हे बिल्डिंगचं नाव आणि इथले नियम असं होतो, म्हणजे लिहिले पाणी जपून वापरावे, तसंच पाण्याचे नळ घराबाहेर पडताना बंद करावेत. सदर संदर्भात योग्य ती काळजी न घेतल्यास व पाणी वाया गेल्यास 2,500 रुपये दंड इथं लावण्यात येईल अशी सूचना सोसायटीने केलेली आहे. आमचं दुर्दैव आहे की एकदाही आम्हाला कोणाला दंड करता नाही आला, कारण नळाला पाणीच येतं तर दंड कोणाला लावणार. आणि दुसरी गोष्ट, हा एरियामध्ये आम्ही एवढे त्रस्त आहोत की पाणी जे आम्हाला TMCकडून यायला पाहिजे ते तर मिळतच नाही आहे. आणि ते टँकर आम्हाला महिन्यातून पहिले 5 लागायचे, आता 25 लागतात. म्हणजे आमचा जो काय खर्च होता तो एवढा वाढला आहे की आम्ही सोसायटी मेंटेन नाही करू शकत. पाण्याच्या नियोजनानुसार आम्ही आमच्या ड्युट्या वाटून घेतलेल्या आहेत. पाण्यामुळे आमची एवढी धावपळ होते, जो रेग्युलर जायचा ऑफिसचा टायमिंग आहे तो चुकतो. शिवाय बाकीचा प्रॉब्लेम वेगळाच, रोडचा ट्रॅफिकचा इश्यू तर वेगळाच. त्यामुळे सुट्टी पण घ्यायला लागते कधी कधी पाणी नसलं तर. आणि जे पाणी आलं तरी पाण्याची क्वालिटी इतकी खराब आहे की पाण्याला वास आहे, त्यामुळे तब्येतीसुद्धा खराब होतात. म्हणजे दर 15 दिवसाला असं वाटतं की नाही आता काय करावं, डॉक्टरकडे एकतरी फेरी होते. महिन्यातनं 2 महिन्यातनं एकदा आम्हाला ॲक्वागार्ड चेंज करायला लागतो. बाईच्या मागे राहायला लागतं की आमची कामवाली बाई न आलेली बरी असं वाटायला लागतं कधी कधी, कारण की ती यूज करून टाकते सगळं पाणी. आमची काही नाती जवळची तुटलेली आहेत, कारण पाणी नसल्यामुळे आम्ही त्यांना बोलवत नाही. आणि मग त्यामुळे असं होतं ना की ते आमची जी काय आपुलकी आहे ती संपली आणि पाण्याने आमची नातीही तोडली. कारण घरी यायचं तर पहिला आमचेच वांदे आहेत पाण्याचे, तर आम्ही त्यांना कुठून पाणी देणार. खरं तर ही परिस्थिती फक्त या भाईंदरपाड्यातील नाही आहे, तर घोडबंदर रोडवरील आहे. त्यामुळे घोडबंदर रोडला टँकर रोड जरी नाव दिलं तरी चुकीचं ठरणार नाही, अशीच एकंदर परिस्थिती या भागात झालेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे. शुक्रवारी तरल आटपाळकर ही राजगड वॉटर पार्कमध्ये एन्जॉय करण्यासाठी आली होती. तिला इथं झिप लाईनिंगचा थरार अनुभवायचा होता. तिची उंची कमी असल्यामुळं तिला स्टूलवर उभं करून झिप लाईनिंगसाठी बेल्ट बांधला जात होता. मात्र बेल्ट बांधण्यापूर्वी स्टूल हल्ल्यानं तिचा तोल केला आणि तरल 30 फुटावरून खाली पडली. त्यामध्ये तिचा मृत्यू झाला. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी मंत्रालयात बैठक. विविध मुद्द्यांसह राज्यातील पाणी प्रश्नावर चर्चा होण्याची शक्यता. विदर्भात उन्हाचा पारा आणखी वाढणार. हवामान विभागाकडनं 24 एप्रिलपर्यंत सलग 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा. चंद्रपूर ठरलं देशातलं सर्वात उष्ण शहर. माजी आमदार झिशान सिद्दीकींना पुन्हा जीवे मारण्याची धमकी. पोलिसांनी घरी जाऊन नोंदवला झिशान सिद्दीकींचा जबाब. दाभोलकर हत्या प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी गुन्ह्याचा तपास फिरवला. हिंदुत्ववादी संघटनांकडे त्यांनी बोट करून तपास चुकीच्या दिशेनं नेल्याचा विक्रम भावेंचा आरोप. कृष्णा आंधळेबाबत माझ्याकडे पुरावे आहेत. रत्नागिरीतली महिला पोहोचली थेट संतोष देशमुखांच्या घरी. पोलीस आल्यानंतर मात्र गेली पळून. बीडच्या गेवरा इथल्या वाहे गावात क्षुल्लक कारणावरून 8 जणांवरती कोयता आणि रॉडनं हल्ला. अद्यापही तक्रार दाखल नाही. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात डॉक्टर अजय तावरे, डॉक्टर श्रीहरी हळनोर यांचे वैद्यकीय परवाने रद्द. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची कारवाई. आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्याचा आरोप. बोगस शिक्षक भरती प्रकरणात अटकेच्या भीतीनं अधिकाऱ्यांची अटकपूर्व जामिनासाठी धावाधाव. 2 शिक्षणाधिकाऱ्यांसह 3 वरिष्ठ पदावरील कर्मचाऱ्यांनी घेतला जामीन. गँगस्टर DK रावला मुंबई सत्र न्यायालयाकडनं जामीन मंजूर. खंडणी आणि फसवणुकीच्या आरोपावरून झालेली अटक
अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा हस्तक म्हणून सुद्धा डी के रावची ओळख. मानखुर्दमध्ये एका घरात सिलेंडरचा स्फोटात 15 वर्षीय मुलीचा मृत्यू. अग्निशमन दलाकडनं आगीवर नियंत्रण.